ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। ज्या गावातून मराठा आंदोलनाचं रूप व्यापक झालं त्या अंतरवाली सराटी इथे आता मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये यासह अन्य मागण्यांसाठी ओबीसी आंदोलकांनी सोमवारपासून उपोषणाला सुरुवात केली आहे। ओबीसी आंदोलकांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। बाबासाहेब बटुळे, बाळासाहेब दखणे, विठ्ठल तळेकर, श्रीहरी निर्मल यांचा उपोषणात सहभाग आहे। निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती रद्द करण्यात यावी, त्याचप्रमाणे देण्यात आलेली 58 लाख कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावीत अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचं मुंबईत उपोषण सुरू असताना त्याचवेळी अंतरवाली सराटी गावामध्ये ओबीसी उपोषण सुरू करण्यात आलं। दरम्यान अंतरवालीतील उपोषण आणखी तीव्र करण्याच्या सूचना ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिलेल्या आहेत। या जीआरमुळे ओबीसी आरक्षणावरती नक्कीच हा अन्यायकारक आहे आणि त्यामुळे हा जीआर जो आहे ताबडतोब हा जीआर महाराष्ट्र सरकारने हा मागे घ्यावा। या जीआरला कायदेशीर आव्हान सुद्धा देण्याचं जे आहे आम्ही नक्की केलेलं आहे की अंतरवाली सराटीतलं जे आंदोलन जे आहे ते आंदोलन आता आणखीन तीव्र जे आहे ते आपल्याला करावं लागेल। सर्वप्रथम तर आम्ही त्या जीआरचा निषेध करतो आणि या ठिकाणी आम्ही तो जीआर जाळलेला आहे। एकीकडे फडणवीस साहेब तुम्ही म्हटले की आमचा डीएनए ओबीसी आहे आणि झोपेत धोंडा घालण्याचं काम तुमच्याच अध्यक्षतेखाली झालेलं आहे। यामुळे हा ओबीसी समाज या महाराष्ट्रातील तमाम व्यथित आहे आणि या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला उपोषणाची भाषा समजते ना, सगळ्यात जास्त तीव्र आंदोलन याच अंतरवालीमधून आम्ही यापुढे चालू ठेवणार आहोत। आमचा जीव गेला तरी हरकत नाही, पण या ओबीसींच्या लेकराबाळाचं आरक्षणाचं संरक्षण आम्ही करणार। आणि या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। रवी मुंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, आजपर्यंत अंतरवाली सराटीनं मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद अनुभवलेले होते, त्याची तीव्रता पाहिली होती। आता ओबीसी समाज सुद्धा त्याच अंतरवाली सराटीमध्ये आक्रमक झालाय। काय म्हणणं आहे त्यांचं आणि काय परिस्थिती आहे तिथे? सरकारने जो मराठा आरक्षणासाठी ओबीसी मधून आरक्षण देण्याचा जो घाट घातलेला आहे तो कुठेतरी अन्यायकारक आहे आणि ओबीसींच्या हक्काचं आरक्षण हिरावण्याचा प्रकार आहे, अशा प्रकारचा आरोप करत या आंदोलकांनी अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यांच्या उपोषण आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे। खरं तर या अगोदरच्या मागण्या ह्याच होत्या की सरकारनं आम्हाला ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं लेखी आश्वासन द्यावं, याशिवाय शिंदे समिती बरखास्त करण्यात यावी आणि 58 लाख कुणबी नोंदीद्वारे जे सर्टिफिकेट वाटण्यात येत आहे ते रद्द करावेत, अशा प्रकारची ही मागणी होती। मात्र मुंबई आंदोलनादरम्यान मनोज जरांगे यांना जो जीआर दिला शासनाने तो अन्यायकारक आहे असं म्हणत आणखी हे आंदोलन उग्र करण्याचा इशारा ह्या सगळ्या आंदोलकांनी दिलेला आहे। आम्ही जोपर्यंत सरकार आम्हाला लेखी आश्वासन देत नाही की ओबीसी आरक्षणाला हा धक्का लागत नाही आणि आता नव्याने जो सरकारने जीआर दिलेला आहे तो देखील रद्द करावा, अशा प्रकारची मागणी आता आंदोलकांनी धरलेली आहे। खरं तर या अगोदर देखील या ठिकाणी ओबीसी आंदोलकांनी आंदोलन केलेलं होतं। आता प्रत्यक्ष अंतरवाली सराटीमध्येच यांचं आंदोलन सुरू आहे। उपोषणाचा आजचा त्यांचा चौथा दिवस आहे। आता यामध्ये सरकार काय हस्तक्षेप करतं का किंवा ओबीसींचे जे वरिष्ठ नेते आहेत ते याची काही दखल घेतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। रवी, अपडेट जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद। आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। मराठा